हाय हॅलो, कसे आहात सगळे बरंच असेल। मी पण बरी। माझं नाव आहे सोनी। माझे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि मी राहते हैदराबादमध्ये आणि तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही सगळे बघतच असेल काय चाललंय काय नाही आहे। तर आज आहे वसुपारस एकादशी काहीतरी आहे। तर आज पडला असता मी ना भांडा धुवून ठेवली होती, म्हणजे देवाचे कपडे धुतले ह्याच्यामध्येच। तर ना असं ठेवली होती, मला वाटलं पडेल आता। तर आज आहे तर देवपूजा वगैरे सगळं झालंय माझं, तुम्हाला दाखवते बघा। दिसते झालंय, व्यवस्थित झालंय। आणि संध्याकाळी पूजा परत करायची। आणि आज बोलतात आज एकादशी एवढी मोठी आहे आणि कृष्ण भगवानसाठी लय चांगलं आहे। आणि जे पण उपास करतात त्यांच्यासाठी तर लय जास्त चांगलं आहे। आणि आज जर पूर्ण रात्र पण कीर्तन केले ना, देवाचे नावावर भजन केले, कीर्तन केले, सगळं केले, तर ह्या दिवशी लय चांगला असतो बोलतात। धनोधनी भरभरट असतो बोलतात, लक्ष्मीचा वास असतो बोलतात। म्हणजे रात्रभर जर भजन केले, नामस्मरण केले, सगळं केले तर हे दिवशी लय चांगला असतो बोलतात। तर चला आपला पण प्रयत्न चालला आहे। आणि झाले पूजा वगैरे सगळं झाले। आणि ही बघा मेहंदी लावली आपण, जो झाडातून तोडतात ना, झाडामधून तोडून, हे ओरिजिनल मेहंदी म्हणून असा कलर आलाय। आणि हे हातामध्ये पण लावले मी। हे मीने माझे ना बाजूमध्ये जे अक्का आहे ना, ते आंध्रावरून आहे, ते तेलंगणाचे नाही आंध्राचे आहे लोक। तर त्याचं आणि माझं बॉन्डिंग लय चांगलं आहे, म्हणजे एकमेकांना हे करत राहतात आम्ही। आणि वरची आंटी आहे ना ती, आम्ही तिघं पण म्हणजे त्यांच्या संगती पण माझं दोघांसंगती लय भारी बॉन्डिंग आहे। म्हणजे बोलतात करतात सगळं, हाय हॅलो कसे आहात काय नाही असं सगळं चालत असतं आमचं, लेणं देणं घेणं सगळं। म्हणजे जास्त नाही, जेवढा आपलं दोस्ती यारी ते राहायचं आहे। जसा माझ्यापेक्षा मोठे आहे दोन्ही पण, तर दोनांना जसं सन्मान द्यायचे तसं देते मी। आणि ते पण लय चांगलं, माझे पोरांना चांगलं हे करतात। आणि त्यांच्याकडे पोरं जातात दोघींकडे। इथे बिल्डिंगच्या बाजूमध्ये बिल्डिंग आहे ना, त्याच्यामध्ये एक राहते। आणि ह्या बिल्डिंगची जे ओनर आहे त्यांच्या संगती माझं चांगलं असतो। आणि काही नाही, हेच बोलायचं होतं की आज देवपूजा वगैरे। आणि काल उद्या ना धनतेरस पण आहे, तर बघू धनतेरसचा सगळं घ्यायचं असतो बोलतात ना। म्हणजे धनिया, मीठ मोठावाला आणि झाडू, हे 3 वस्तू लय महत्त्वाचं असतो। लक्ष्मी प्रवास असते आणि हे घरी लय चांगला असतो बोलतात। तर मी गेलेचे वर्षी पण आणले होते, ह्या वर्षी पण आणणार आहे। आणि हे नाही की माझे मध्ये दुःख चाललं आहे तर घरात पण मी हे मातम बनवू, तर हे मला चांगलं नाही वाटलं। का म्हणजे जे पण आलंय ते देवाकडून आलंय, मला असं कळतंय। का म्हणजे परीक्षा तेच घेतात, बाकी कोण घेणार नाही। तर ते परीक्षा घेऊन पण बघतात ही कसं राहते, कसं नाही, कसं वागते, कसं काय करते, तर ते देवावर सोडून द्यायचं सगळं। तर मी पण सगळं देवावर सोडून दिले। कृपा करणार तर करणार, नाही करणार तर त्यांची मर्जी आहे, असं काही नाही आहे। तर आपण पण जेवढं होऊ शकतो आपण करू शकतो तेवढं करायला पाहिजे। आपण मातम बनवण्यापेक्षा चांगलं हसी खुशीने राहावं आणि देव पण प्रसन्न होतो। आणि माझ्या घरात लहान लहान पोरं आहे, त्यांना पण मला सगळं दाखवायचे हसी खुशीने, कसं त्योहार करतात, तसं कसं आपण पूजा पाठ वगैरे सगळं करतो, कसं कसल्या टायमावर कसं राहायचं, काय करायचं। पोरांना पण सगळं कळतंय। तर मला त्यांना नाराज करायचं नाही आहे। त्याच्यामुळे भले माझ्या संगती काय होत असेल या नाही होत असेल, ते माझ्यावर, माझ्या संगती माझा कर्म, त्याच्यामुळे, आणि बाकी काही नाही आहे। तर असंच चालतं आहे। आणि लक्ष्मी पूजा पण मी लय चांगला करणार आहे, हे नाही की मातम बनवत बसणार आहे। घरात माझा पण चालायचं आहे, मला पण पोरांना पण हे करायचं आहे। तर पोरांसाठी तर असलं मातम नाही होणार आहे, चांगलंच होणार आहे। आणि चांगलंच करू, देतो सगळं भरभराट आहे। तर त्याच्यावर तर मला हेच सांगायचं होतं
की कसल्याही परिस्थितीमध्ये आपण नाराज व्हायचा नाही, चांगलं राहायचं, चांगलं करायचं. बस एवढंच माझा बोलण्याचा प्रयत्न आहे. जेवढं होऊ शकतो आपल्याकडे जेवढं आहे तेवढं करा. बस आपल्याकडे जर एक 500 रुपये पण असेल ना, त्याच्यामध्ये देवाला 400 रुपये करा आणि 500 रुपये पोरांना, 100 रुपये पोरांना करा. असं माझा बोलण्याचे म्हणजे देवाला भरभरून करा, जेवढं आहे त्याच्यामध्येच भरभरून करा. आणि आपल्याला एक 4 आणा लावा तर तेच देव चांगलं हे करतो. तर माझ्यापेक्षा तर लई मोठे असेल, लई म्हणजे त्यांच्यावर पण परिस्थिती गेलेली असते, ते पण माझा व्हिडिओ बघत असेल, सगळं करत असेल. तर मला एवढं ज्ञान नाही आहे सगळ्या संसाराचं. जेवढं ज्ञान आता होत चाललाय, येत चाललाय, माझे पुढे जे दिवस बघते मी, तर मी पण थोडासा असं बोलतो ना, एक खंबीरपणा उभा राहायचं तसं होते माझ्या संगती पण. तर चला हाय, मी पण काढते ते दिवस, काढायला पाहिजे. सगळ्यांच्या जीवनात येते असलं दिवस. काही नाही होत, सगळं नॉर्मल. आपण हसी खुशीने नामस्मरण सगळं करून बसले ना, तर काय नाही होत. उलटा फ्रेश माइंड असतो. आणि माझा बघितलेच असेल, हां, मीनी 2-3 दिवस माझा डोकं लई हे गेला होता, लेकिन मी नंतरला सगळं काढून टाकले. नाही, हे सगळं काही नाही करायचं, आपण हसी खुशीने राहायचं. तो पण बघतो, तो पण करतो. त्याच्यामुळे चला, तर जास्त भाषण झालं आहे, मला असं वाटतंय भाषण देणार नाही. तर आता जेवण पण झालं आहे. डाळ, एक वडी भात आहे एकाकडे, तर ते डाळ फोडणी घालायची आहे मला. आणि सकाळी नाश्ता केले होते. आतापर्यंत दळण घेऊन नाही गेली. हे बघा, मी आज संध्याकाळी घेऊन जाणार आहे दळण, म्हणजे ज्वारीचं हे करून आणणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितली होती की मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे, मी काय करणार आहे, काय कसले काम करणार आहे. तर ते आज आणि नाहीतर उद्यामध्ये दाखवणार, संध्याकाळपर्यंत. नाहीतर उद्या नाहीतर परवा. दिवस पुढे जाते का, म्हणजे थोडा टाईम लागते त्याला, त्याच्यामुळे. तर चला, बाहेरचे हे जे बाहेर कपडे दिसतात ना, ते देवाचे सगळं म्हणजे धुवून ठेवली आपण, म्हणजे खाली टाकतात ना वस्त्र, त्यांचं आहे. तर ते धुवून चांगलं व्यवस्थित टाकले. तर ते सुकले की नंतर आज काय कपडे टाकणार नाही मशीनमध्ये, उद्या टाकणार. आज एवढा कपडे नाही आहे त्याच्यामुळे. तर चला, भेटते तुम्हाला परत संध्याकाळी. आणि काय करते काय नाही. आता तर सध्या डाळीची फोडणी घालायचे आणि जेवण पोरांना घालायचे. हाय, हे आता सकाळचं आहे आणि तुम्हाला जे व्हिडिओ आला होता ते कालचा होता आणि हे दुसरे दिवशीचं आहे. तर मी आज नाश्त्यामध्ये काल पोहे बनवले होते माझ्यासाठी, ते काय काढले नाही मी व्हिडिओ. आणि आज बनवले मी माझ्यासाठी. हे तर पोरांचं आहे, टोस्ट दिसतच असेल तुम्हाला. आणि मी बनवले चाय आणि चपाती माझ्यासाठी. आणि चपाती अजूनही करायची होती मला दुपारसाठी, पण लई दिवस झाले होते आम्ही खाल्ले नव्हते, एक 4-5 दिवस झाले होते. तर बोलली की नाही आता चपातीच करूया, तर पोरगेला पण होईल आणि मला पण होईल. तर त्याच्यामुळे मी करून ठेवले पूर्ण चपाती आणि एक मला घेतले चाय बरोबर आता. आणि दुपारी चपातीच खाणार आहे आम्ही. भाजी बघू काय बनवायची, बटाट्याची भाजी, बटाटा आहे घरात, तर त्याची भाजी तरी बनवते बघते. आणि पातळ बनवणार, थोडासा भाताबरोबर होईल तसं, एकच भाजी. चला, आता नाश्ता पाणी करते आणि परत तुम्हाला भेटते. काय करायचे काय नाही ते विचार करायचे. आता आज धनतेरस आहे, तर आज बोलतात झाडू वगैरे सगळं आणायचं. तर बघू कसं होते. तर जाऊ बाहेर आणि आणू आपण पण. आणि त्याचं मुहूर्त नाही माहिती मला कधी आणायचं कधी काय, पण बघून आणते आणि भेटते तुम्हाला. चल.